जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघा आज मी थोडं बाहेर आलो होतो. म्हटलं आमच्या इथं ना लोणी काळभोरमध्ये एक MIT कॉलेज म्हणून असं एक खूप म्हणजे खूप प्रसिद्ध हे असं कॉलेज आहे. त्या ठिकाणी खूप म्हणजे सगळ्या प्रकारचं शिक्षण हे आपल्या मुलांना भेटत असतात आणि खूप मोठ्या-मोठ्या घरची हे मुलं शिकायला येत असतात. तर तुम्हाला दाखवतो त्याच्या बॅक साईडला इतकं सुंदर वातावरण आहे, की काय विचारूच नका. तुम्ही बघितल्यानंतर खरंच खूप भावुक व्हाल. तर चला आपण जाऊया थोडंसं फिरून तुम्हाला दाखवतो. पाणी वगैरे वाहतं पाणी आणि मासेमारी वगैरे आणि शेती वगैरे खूप छान-छान आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि कधी आला असाल तर नक्की ह्या साईडला सुद्धा थोडंसं राउंड मारून नक्की बघा बरं का. तर बघा मी आलो होतो इकडं आपल्या MITच्या बॅक साईडला. MIT कॉलेज त्या साईडला आहे आणि ह्या साईडला आपण हे आहोत. तर बघा मंडळी माझ्या बॅक साईडला हो का इथं एक आपली गाय आहे. ही गाय ना चरून वगैरे एकदम पोट वगैरे भरलेलं आहे आणि गायच आहे बरं का. ती एकदम शांत म्हणजे उभी राहिली. तांबड्या कलरची गाय आहे. एकदम पोट वगैरे भरले. बिचारी शांत उभा राहिली. ती भांडण काय करणार नाही आणि आपल्याला काय मारणार नाही. तर तुम्हाला दाखवतो तिचं जेवण वगैरे झालं आहे. तिचं चारा वगैरे खाऊन झालेला आहे आणि आता मी आलो आहे MITच्या बॅक साईडला. आमच्या MITचं कॉलेज तुम्हाला दाखवतो. तर हो का माझ्या बॅक साईडला हो का मंडळी ते दिसतं का? ते जे हे दिसतं बघा मंदिरासारखं जे दिसतं ना ते आपलं MIT कॉलेजचं म्हणजे हे आहे काय म्हणतात ते तुम्ही मला काय तेवढं सांगता येत नाही पण तुम्ही बघा ते आमचं MIT कॉलेज आहे. आणि त्यानंतर बघा MIT कॉलेजच्या बॅक साईडला हो का असं प्रकारे पाणी तुम्हाला दाखवतो मी पाणी. तर बघा मंडळी हो का हे एकदम छान असं छोटंसं तलाव आहे. हो का किती छान एकदम असं पाण्याचं म्हणजे हे आहे आणि हो का त्या साईडला किती छान असं तरंगत आपले झाडे झुडपं यायला लागलेत. बघितलं हो का असे तरंगत 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 असे चालेत आणि हो का त्या साईडला पक्षी वगैरे सगळे आहेत. हो का अशाच एका डोंगरामध्ये हो का त्या ठिकाणी छोटंसं घर आहे आणि त्या साईडला सुद्धा एक छानपैकी ऊसाचं पीक घेतलेलं आहे. तर बघा किती छान आपलं वातावरण आहे. छोटंसं तलाव आहे आणि हो का ते तुम्हाला दिसतं का? हो का त्या ठिकाणी आपलं MIT कॉलेज आहे. तर आपण असं जाऊया आणि बघा त्या ठिकाणी ना 2 ते 3 मुलं आहेत ना ते मासेमारी करतायत. तर आपण जाऊया तुम्हाला नक्की दाखवतो हा व्हिडिओ तुम्ही बघा. तर मंडळी बघा बॅक साईडला इतकं छान वातावरण आहे आणि संध्याकाळी 5 ते 6 वाजलं ना तर ह्या साईडला फिरायला इतकं छान वाटतं की काय विचारूच नका. मग माझीसुद्धा सुट्टी झाली होती. म्हटलं चला आज काहीतरी वेगळा ब्लॉग बनवूया. कारण दररोज मोटिवेशन दररोज सांगायचं म्हटलं ना तुम्हालासुद्धा खूप कंटाळा येतो. मग म्हटलं चला आज काहीतरी थोडंसं दाखवूया आपल्या यूट्यूब फॅमिलीला. कारण कसं बघितल्यानंतर यूट्यूबमध्ये थोडंसं छान वाटतं. गार्डन वगैरे खूप छान आहे आणि चौकडनं शेती आहे, झाडी आहे. म्हटलं म्हणून दाखवावं. तर बघा मंडळी ह्या माझ्या बॅक साईडला बघा एकदम असं आपल्या रामायणामध्ये ज्या प्रकारे आपल्याला दगड बघायला भेटतात ना त्या प्रकारचे दगड आहेत आणि हे दगड इतके छान आहेत गोल आहेत पण खूप मोठे आहेत आपल्याला घरी न्यायला येणार नाहीत. मला हे दगड काळे एकदम कुट्ट आवडले इतके आवडले की काय विचारू नका पण नेण्यासारखे नाही आहेत. 2-4 तर घरी न्यावं म्हणलं नेऊन ठेवावं म्हणलं पण आपल्याला हे दगड नेण्यासारखे नाहीत. तर बघा मंडळी ह्या दगडांना बघितल्यानंतर मला एकदम असं रामायणमधली आठवण आली की आपले हनुमान आपल्या रामायणासाठी एक समुद्र पार करण्यासाठी ज्या दगडावरती असं राम राम म्हणून जे लिहिले होते तो क्षण मला आठवला आणि खरंच असं वाटलं की बाबा बघा चौकडनं असे काळे कुट्ट दगड आहेत आणि गोल दगड आहेत. तर बघा तुम्ही बघू शकता किती छान छान दगड पडलेले आहेत. बघितलं तर असं मला खरंच वाटलं की आपल्या रामायणमधली मला एक तो क्षण आठवला. मग त्यानंतर बघा आपण चला जाऊया. मला खूप आवडले पण खूप मोठे आहेत. आपण नेऊ शकत नाही. ठीक आहे चला आपण एक बघून तरी एक आनंद घेऊ शकतो. तर बघा आता तुम्हाला दाखवतो. आता मी जाऊया आपण मच्छीमारीकडं. त्या ठिकाणी 2 ते 3 माणसं आहेत. ते मासेमारी करत आहेत. आपण बघूया ते मासेमारी कोणत्या प्रकारे करतात बरं का. आणि बघा पाणीसुद्धा खूप शुद्ध आहे. आणि बघा पक्षी जनावरं हे सगळे खूप छान बघायला भेटतात त्या साईडला. तर बघा मंडळी मी त्याच ठिकाणी नाही गेलो कारण का त्या ठिकाणी त्यांची मासेमारी चालू आहे. ते बोलले थोडं लांबच थांबा म्हणून. तर बघा आता काही जणांची शेतकऱ्यांची सुट्टी झाली. बघा त्या साईडला मागं बॅक साईडला मेंढरे शेळी वगैरे घेऊन चाललेले आहेत आणि अजून मासेमारी चालूच आहे. तर आता आपण जाऊया तुम्हाला दाखवतो अजून ह्या साईडला शेती कोणत्या प्रकारे होती आणि आपण आता शेतीमधलं पीक बघूया. तर बघा त्या साईडला आपली जनावरं वगैरे सगळ्यांची सुट्टी झाली होती. आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि सगळेजण घरी निघायला चालू झाले आहेत. तर आपल्या MIT साईडलाच ना थोडीफार काय शेती आहे.
तर बघा ह्या शेतीमध्ये मस्तपैकी असे गहू उठलेत. हे उन्हाळी गहू आहेत बरं का. हे आता सध्या काढायला आलेत. तर चला तुम्हाला दाखवतो मी. तर बघा किती छान गहू आलेले आहेत. हे गहू आपले नाहीत, पण मी आलो होतो फिरायला म्हणून मी तुम्हाला दाखवतोय. नाहीतर तुम्ही गैरसमज करू म्हणसान की दादा तुमचंच आहे का म्हणून. हे का आपलं नाही, पण गहू बघा किती छान आलेले आहेत. हे सगळे आता काढायला आले आहेत बरं का. अहो का इकडं गहू आहे, तिकडं गहू आहे. ह्या साईडला गहू सगळे वाळलेले आहेत आणि अहो का त्या साईडला अजून गहू कुठं कुठं अजून कच्चं पक आहे. तर बघा किती छान असं शेती केलेली आहे. आणि ह्या साईडला पाण्याची काही कमी नाही, पाणी खूप आहे आणि काळी जमीन आहे. त्यामुळे बघा गव्हाचं म्हणजे पीक किती छान आलं आहे. तर तुम्हाला दाखवतो शेती, तुम्हीसुद्धा नक्की बघा. थोडा मी कॅमेरा उलटा करून दाखवतो तुम्हाला. तर बघा भावानो का त्या साईडला गाडी चालली आहे मस्तपैकी आपली. आणि काही सगळे गहू, ते गहू अजून पिकायचे, अजून वाळायचे, काढायला अजून 1-15 दिवस लागतील. आणि ह्या साईडला छानपैकी असं वाळलेले गहू आलेत. तर असं वातावरण असेल तर किती छान वाटतं हा ना सिटीमध्ये. आणि त्या साईडला आपलं आंब्याचं झाड आहे, त्या साईडला आपलं नारळाचं झाड आहे. आणि अशा प्रकारे आपली शेती छानपैकी पिकलेली आहे. त्या साईडला आपलं सिमेंटची कंपनी आहे, त्या ठिकाणी आपलं सिमेंट वगैरे सगळं तयार होतं. आणि त्या ठिकाणी एक मावशी आपलं गवत गोळा करून घेऊन चाललेले आहेत. आणि आपलं MITचं मंदिर दिसतं तिथं. तर बघा किती छान आहे. इथं नारळाचं झाड आहे. तर बघा मित्रांनो, त्यानंतर इथं आंब्याचं झाड आहे. छानपैकी आपल्या आंब्याचं झाडाला ना छोटे छोटे आंबे आलेले आहेत. अजून आंबे पिकायला 1-1.5 महिना लागतील आणि मोठे व्हायलासुद्धा 1-1.5 महिना लागतील. तर तुम्हाला दाखवतो. आणि शेतकऱ्यासाठी बघा, शेतकरी इथं एक छान झोपाळा करून त्याच्यामध्ये एक पाण्याचं कॅन आणि पाण्याचे जार वगैरे ठेवलं आहे. म्हणजे शेतकरी किती छान व्यवस्था केली बघा. शेतकरी म्हणजे बसण्यासाठी, सावलीसाठी दिवसभर काम करून असं झोपाळ्यातून बसायला काय मजा वाटत असं ना. पण शेतकरी तो शेतकरी, तो का पाण्याची सोयसुद्धा करून ठेवला, जर कोणी आलं तरीसुद्धा पाणी पिईल म्हणून. तर तुम्हाला मी आंब्याचं झाड दाखवतो. आणि आंब्याचं झाड आपल्या कैऱ्या कशा आलेत ते सुद्धा तुम्ही नक्की बघा बरं का. तर बघा मंडळी, हे आपलं आहे झाड आंब्याचं. किती छान आपले छोटे 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 आंबे आलेले आहेत. त्या साईडला आपलं ह्या साईडला आपलं सूर्य मावळा लागला आहे. आणि आपलं शेतकरी छान एक छोटासा झोपाळा करून त्याच्यामध्ये आपलं छोटीशी कॅन, एक ग्लास म्हणजे एक तांब्या वगैरे ठेवला आहे पाणी पिण्यासाठी. त्या साईडला जार आहे, ह्या साईडला बसायला गादी वगैरे केलेलं आहे. साईडला बघा मित्रांनो, तर काळी जमीन आहे, ती मोकळीच आहे. आणि ह्या साईडला आपलं ज्वारीचं पीक घेतलेलं आहे. किती छान शेतकरी काम केलं बघा. हे असतं शेतकऱ्याचं कष्ट. आणि शेतकऱ्याचं कष्ट एवढं काम करू ना, असं झाडाखाली निवांत येऊन थोडंसं पाणी पिण्यासाठी एक विश्रांतीचं झाड म्हणजे आपलं आंब्याचं झाड. खरं का सांगा बरं. माणसाला असं प्रत्येकाला वाटतं की आपण दिवसभर जर कष्ट केले तर थोड्या काळाने जाऊन सावलीखाली बसावं, म्हणून शेतकरी किती छान आपल्या झाडाखाली आपली सोय करतोय. तर मंडळी बघा, आपलं आता मस्तपैकी फिरून झालेलं आहे. मी तुम्हाला ह्या साईडचं सगळं वातावरण दाखवलं आहे. त्यानंतर बघा आपली गाडीसुद्धा उन्हामध्ये खूप मी वेळ उभा केलो आहे. तुम्हाला माझी गाडी दाखवतो आहे. आता खूप गरम झालं असेल आणि मला जायला आता चटके बसेल थोडा वेळ. आता मला ही गाडी माझी थोडा वेळ गार करून मग निघावं लागेल. तर तुम्हाला दाखवतो माझी गाडी कशी उन्हात तापा लागली ते. हां, तर बघा भावानो, ही आपली गाडी, ही आपण गाडी इथंच लावून गेलो होतो. आणि आता आपल्या गाडीचे चटके बघूया कसे लागायला लागले. आता गाडी खूप गरम झाली, तरीसुद्धा आपल्याला चालू करून निघावं तर लागणारच आहे. तर चला, तुम्हाला हा छोटासा आपल्या भावाचा मिनी ब्लॉग कसा वाटला आणि सुंदर हे एक सिटीचं थोडंसं बाहेरचं वातावरण तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कळवा. तर चला आता आपण जाऊया. लाईक आणि सबस्क्राईब करायला या भावाला विसरू नका बरं का.